जली को राख कहते हैं, बुझी को राख कहते हैं। उस राख से जो बारूद पैदा होती है उसे उद्धव बाळासाहेब ठाकरे कहते हैं। बाबा शेठचा डायलॉग आहे। हे खरंय माऊली, हे मात्र खरंय। हा, वाघाच्या कळपात येड्या गाबाळ्याचं काम नाही। आणि अण्णा हे खरंय, शिवसेना पिटली काही इज्जत नाही हे म्हणतात ते खरंय। विधानसभेच्या सांगता सभेच्या या निमित्तानं जे आपल्याला मार्गदर्शन करायला उपस्थित राहिलेत ते महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि शेरकर परिवाराबरोबर सातत्याने ज्या परिवाराचं प्रेम या ठिकाणी राहिले ते नामदार बाळासाहेब थोरात। खरं तर बाळासाहेब थोरात 4-5 दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात होतो। साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत। साहेब सकाळी मला म्हटले का प्रचार सभेला यावंच लागेल का? म्हटलं साहेब सरकारांचा उमेदवार उभा आहे आणि थोरात परिवार प्रचाराला नाही, हे असं होऊच शकत नाही। ज्यांची उपस्थिती एक 5-10 मिनिटात या उपस्थिती लांबणार आहे ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, स्टेजवर उपस्थित असलेले सेनेचे सगळे मान्यवर मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाचे सगळे नेते मंडळी, त्याचबरोबर स्टेजवर उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष सगळे पदाधिकारी, महिला भगिनी, ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी मित्र, मोजून मला 2-3 मिनिटं दिलेली आहेत। जास्त वेळ आपला घेणार नाही। माझ्यानंतर थोरात साहेब आणि 6 वाजता आपल्याला सभा संपवायची। खासदार अमोल कोल्हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। सातत्याने तुम्ही सगळे मंडळी पाहत आला। 40-45 वर्ष झाले विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून हा शेरकर परिवार शेतकऱ्यांची सेवा करतोय। गेले 10-12 वर्षापासून विघ्नर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या निगडीत असलेले प्रपंचाची एक वेगळ्या प्रकारची नाळ या निमित्तानं जोडलेली। सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न ऊसच नाही तर मग कांदा असेल, टोमॅटो असेल, पाण्याचे प्रश्न असेल, आंदोलनामध्ये सहभागी सातत्याने त्या ठिकाणी आपण पाहिले। कारखान्याच्या माध्यमातून फक्त ऊस शेती आणि शेतकरीच नाही तर ज्या ज्या वेळेला या जुन्नर तालुक्यावर नैसर्गिक आपत्ती आली त्या वेळेला विघ्नर परिवार ठामपणाने या जुन्नर तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। अनेक विषय या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं समोर येताना आपण पाहिलेत। या जुन्नर तालुक्यात दौरा करत असताना, या तालुक्यातल्या कानाकोपऱ्यात जात असताना, वाडी वस्तीवर जात असताना सातत्याने अनेक प्रश्न समोर आले। ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी समोर आल्या। या जुन्नर तालुक्यात असलेला शेतकरी समोर आल्या। या जुन्नर तालुक्यात ऊस जर सोडला तर पालेभाजी, फुलं, फळं अनेक शेती करणारे आपले शेतकरी आहेत। आणि त्यांच्यासाठी जर बघितलं तर गेले 10 वर्षापासून या भाजपा सरकारने या शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवायचं काम केलं। हा शेतकरी कधी या भाजपा सरकारला विसरणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही। या जुन्नर तालुक्यात शेती आहे पण शेतीला पूरक व्यवसाय या निमित्तानं या ठिकाणी नाही। नक्कीच आम्ही तुम्हाला या निमित्तानं विश्वास देतो उद्याच्या काळामध्ये शेतीला पूरक असलेले उद्योगधंदे, पॅकिंग हाऊस, कोल्ड स्टोरेज हे उभं करायची पुढची जबाबदारी आमची या निमित्तानं असणार आहे। आज जर बघितलं तर 5-5 धरणं जुन्नर तालुक्यात आहे। आजही पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जर गेलं तर पिण्यासाठी सुद्धा पाण्यासाठी आपल्या माय भगिनींना 2-2 किलोमीटरची पायपीट करायला लागते। आणि नक्कीच आम्ही अनेपठार असेल, आदिवासी भाग असेल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने होऊ शकते आणि विशेष म्हणजे या जुन्नर तालुक्यातलं पाणी विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी
इरिगेशन डिपार्टमेंटला एक प्रस्ताव दिला होता की शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी जी वसूल करायची आहे ती 75% विग्नर कारखाना तुम्हाला वसूल करून देत असतो दरवर्षी. राहिलेली 25% जी राहते त्याची जबाबदारी पण विग्नर कारखाना घेईल. 100% आमच्या शेतकऱ्याला लागलेलं पाणी आमच्यासाठी राखून ठेवायची जबाबदारी विग्नर कारखान्याची आणि तुमची त्या निमित्तानं राहणार आहे. तुमचा एकही शासनाचा कर्मचारी त्या ठिकाणी तुम्ही कामाला लावू नका. जी काही यंत्रणा लावायची आम्ही कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावतो आणि आपलं पाणी राखून ठेवायची व्यवस्था हा विग्नर कारखाना करेल. परंतु आमचा प्रस्ताव त्या ठिकाणी फेटाळत आला. जर तो फेटाळला नसता तर 100% आपल्या हक्काचं पाणी हे आपल्या पाशीच राहिलं असतं. कुणालाही त्याच्यावरती एवढं भाषण करायची गरज पडली नसती. सगळ्यात महत्वाचं माऊली आपल्याला एक काम करायला लागेल. आपल्या धरणाचं पाण्याचं ऑडिट करावं लागेल. नाना पाणी किती, वॉटर ऑडिट, पाणी किती आणि गाळ किती, सगळं मुळाला हात घातला पाहिजे ना. धरणामध्ये गाळच एवढा साठलाय, पाणीच नसतं तर पुरेल कसं? सगळ्यांना पाणी पुरेल पण तो गाळ पाहिला काढला पाहिजे. मग सगळ्यात महत्वाचं का ते गाळ काढायचं काम आपल्याला पुढच्या वेळेला हातात घ्यावं लागणार. बिबट आणि मानव संघर्ष आपला चालूच आहे, त्याच्यावरती मी काय भाष्य करणार नाही. खासदार साहेबांनी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारला, राज्य सरकारला त्या ठिकाणी दिलाय, नक्कीच करू. GMRT मुळे कुठल्या प्रकारची MIDC या जुन्नर तालुक्यात नाही, तुम्हाला सगळ्यांना याची कल्पना आहे. रोजंदारी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत नाही. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण मंडळी माझे नोकरी शोधत फिरतायत परंतु नोकरी मिळत नाही. शेती जर बघितली तर 10 एकरची 5 एकर, 5 एकरची 2 एकर, 2 एकरची 1 एकर झाली. परिवार वाढला पण शेती वाढलेली नाही. म्हणून पूरक व्यवसाय म्हणून आता आपले तरुण वेगवेगळे व्यवसाय या जुन्नर तालुक्यात करतात, परंतु त्या व्यवसाय चालत नाही का तर पर्यटन जुन्नर तालुका झाला. पण जुन्नर तालुका पर्यटन झाला पण त्याला कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळालं नाही आणि आर्थिक सहाय्य नसल्यामुळं माझ्या असलेल्या तरुणाला कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही. आणि म्हणून उद्याच्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि त्याच्याबरोबर इंडस्ट्री होत नाही तर कमीत कमी ज्या पद्धतीने पवार साहेबांनी हिंजवडी सारख्या ठिकाणी IT पार्क केलं त्या पद्धतीचा IT पार्क तरी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये जरी झालं, मग ते खाजगी असो किंवा शासनाचं असो, सरकारी असो, कुठलं जरी झालं तर हजारो आमचे तरुण त्या ठिकाणी नोकरीच्या माध्यमातून त्यांचा खरं तर उदरनिर्वाह होईल. आज जुन्नर तालुक्यामध्ये जर बघितलं तर बिबट्याचा प्रश्न आहे, पण त्याच्यावरती उपाययोजना होतील ना नाही होतील, पण तात्पुरत्या स्वरूपाच्या आम्हाला लाईटची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी सिक्युरिटीची व्यवस्था असेल, टेंटची व्यवस्था असेल, आमच्या मेंढपाळांना ह्या गोष्टी कमीत कमी शासनाने त्या ठिकाणी पुरवल्या गेल्या पाहिजेत. असे अनेक प्रकल्प आहे. अरे हिरड्याचे मी भाषणं ऐकून फार दमलो. अरे आम्ही एवढा मोठा कारखाना चालवतो, तो हिरड्याचा एवढा कारखाना चालू शकत नाही का? आम्ही काय चालू शकत नाही? त्याला किती वेळ लागतो चालवायला? अरे आमचा एक टेक्निकल माणूस बसला तर आका तो हिरड्याचा कारखाना उलटा पालटा करील. तर गावा दादा काळजी करू नका. हा तुम्ही काळजी करू नका. किरकोळ विषय तो आपल्यासाठी, त्याच्यावर 2 तास बोलायची गरज नाही. तर सगळ्यात महत्वाचं का मी जास्त काही बोलत नाही. खासदार साहेब आले, थोरात साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारे. हे अनेक गोष्टी किरकोळ विषय आहेत, हे सगळे माझ्या दृष्टीने किरकोळ विषय आहेत. आम्ही विग्नर कारखाना 12 वर्ष चालवला, डिस्लरीचा प्रोजेक्ट उभा केला, 5000 गाळप क्षमतेचा कारखाना 7500 वर नेला. दरवर्षी 1 नंबरचं पारितोषिक या देश पातळीवर मिळतंय. आम्ही त्याचा कधीच आरडाओरडा केला नाही. काय करणारे हे सांगितलंय. पहिलं केलं आणि मग सांगितलं. तेव्हा आमदार व्हायच्या अगोदर काय करणार आहे ते नाही सांगणार, झाल्यावर तुम्हाला दाखवील काय करणार आहे ते.
एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि माझी विनंती आहे, तुमचं घर पण काचेचं आहे. तुम्ही जर दगड मारायचा प्रयत्न केला हा तर मग तुम्हाला माहित नाही. आदरणीय खासदार अमोल कोल्हे यांचं आगमन झालंय. मी या ठिकाणी थांबतो.